देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा. याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. सुरावर गीत म्हणा आणि खंजेरी वाजवा. मंजूळ वीणा व सतार वाजवा. शुक्ल प्रतिपदेस, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा. कारण हा इस्रायलासाठी नियम आहे. हा याकोबाच्या देवाचा निर्बंध आहे. अहो माझ्या लोकांनो, ऐका, मी तुम्हाला बोध करतो. हे इस्रायला, तू माझे ऐकशील तर बरे होईल. तुला अन्य देव नसावा. तू परक्या देवाच्या पाया पडू नयेस. मीच तुझा देव परमेश्वर आहे. मीच तुला मिसर देशातून बाहेर काढले. तू आपले तोंड चांगले उघड, म्हणजे मी ते भरीन. माझे लोक माझे ऐकतील. इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. मी तेव्हाच त्यांच्या वैऱ्यांचा मोड करीन. त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवेन. परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील आणि ते सतत धाकात राहतील. मी त्याला गव्हाचे सत्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी त्याला तृप्त करीन. शालोम प्रियजन हो, आजच्या अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. परमेश्वराची आराधना करण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत. आपण वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी हरकत नाही. आपण आपल्या उपकरणावरून अशा रीतीने एकत्र आलेलो आहोत आणि परमेश्वराची आराधना करत आहोत. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे. आपण आत्ताच त्याचं वचन वाचलं ना. तो आपल्याला उत्तम गव्हाच्या सत्वाने, पहाडातल्या मधाने तृप्त करण्यासाठी आतुर आहे. आपण त्याला भेटण्यासाठी आतुर आहोत का? चला प्रार्थना करूया. आजची उपासना प्रभूच्या हातात देऊया. परमदयाळू परमेश्वरा, तू किती प्रेमळ आहेस, किती चांगला आहेस. आम्ही वारंवार याचा अनुभव घेतलेला आहे. प्रभू, आज देखील आम्हाला तुझी आराधना करण्यासाठी तू संधी दिलेली आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की आम्ही तुला आवडेल अशा रीतीने तुझी आराधना करावी, तुझी उपासना करावी, तुझं नाव उंचवावं, यासाठी आमचं सहाय्य कर. आमचं लक्ष विचलित करतील असे सर्व विचार, अशा सर्व घटना आमच्यापासून दूर ठेव आणि आम्ही एक मनाने, आत्म्याने, खरेपणानं तुझी आराधना करावी म्हणून तू आज आमचं सहाय्य कर. प्रभू, आज आम्हाला तुझी वाणी ऐकता येऊ दे आणि ती ऐकल्यानंतर तुझ्या म्हणण्यानुसार आचरण करण्यासाठी आमचं सहाय्य कर. प्रभू, आम्ही अशक्त आहोत हे कबूल करतो. आमचं अशक्तपण आम्ही तुझ्या हातात देतो. तुला विनंती करतो, तू आमचं सहाय्य कर आणि तुला आनंद देऊन या उपासनेचा आशीर्वाद आम्ही अनुभवावा म्हणून तू आमचं सहाय्य कर. सर्व उपासना तुझ्या हातात देऊन ही प्रार्थना येशूच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, प्रभूची उपासना करूया. आज उत्कर्षा जाधव पुण्याहून स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करते. तिच्याबरोबर ही आपल्या परिचयाची गाणी आहेत. आपण गाऊया आणि प्रभूची उपासना करूया. आदर के योग्य, महिमा के योग्य, प्रभु तेरा नाम उठाते हैं, तेरी स्तुति करते हैं. आदर के योग्य, महिमा के योग्य, प्रभु तेरा नाम उठाते हैं,
हैं। तू है महान, तेरे चमत्कार है महान, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं। तू है महान, तेरे चमत्कार है महान, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं। You deserve the glory and the honor. Lord, we lift our hands in worship as we lift your holy name. You deserve the glory and the honor. Lord, we lift our hands in worship as we lift your holy name. For you are great, you do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. For you are great, you do miracles so great. There is no one else like you. There is no one
उत्कर्षा, या सुंदर गीतांमध्ये तू आमचं पुढारीपण केलंस, तुझे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. पुण्याहून सिस्टर मालविका आखाडे प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय गोड आणि पवित्र नावामध्ये सर्वांना अभिवादन करते. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे, पाऊलाचे कलसईकरास पत्र याचा पहिला अध्याय 1 ते 8 वचन. कलसई येथील पवित्र जनास म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूस देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पाऊल व बंधू तिमोथेय यांच्याकडून देव आपला पिता याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती ह्याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करीतो तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याची उपकार स्तुती करीतो. ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्यवचनात पूर्वी ऐकले. ही सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोहोचली आहे. तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व खरेपणाने तिची माहिती करून घेतली. त्या दिवसापासून जशी तुम्हामध्ये तशीच सर्व जगातही ही सुवार्ता फळ देत व वृद्धिंगत होत चाललेली आहे. एपफ्रास आमचा सोबतीचा प्रियदास तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकला. आत्म्याच्या योगे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हास कळविले. तेव्हा या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता निजदा सर्व काळ असो. आमेन. मालविकाताई, तुम्ही प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तत्परतेनं प्रभूचं वचन वाचून त्याचा व्हिडिओ आमच्याकडे पाठवलात. तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधून हे परिचयाचं गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून एक अत्यंत परिचित असं गाणं गाऊया, ही खरी प्रभू सेवा जनसेवा. उपासना संगीत गीत क्रमांक 517. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान, आपली अर्पण परमेश्वराला सादर करूया. ही खरी प्रभू सेवा जनसेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभू सेवा जनसेवा, चित्ती प्रभुला धरणे, चित्ती प्रभुला धरणे. प्रभुला आवडते आचरणे, ही खरी प्रभू सेवा जनसेवा. आपुले हित विस्मरणे, आपुले हित विस्मरणे. परहित केवळ आपुले गणने, ही खरी प्रभू सेवा जनसेवा. मी कोणी नच म्हणणे, मी कोणी नच म्हणणे. प्रभुला गौरव अवघे देणे, ही खरी प्रभु सेवा जनसेवा. शुभवृत्ता गाजविणे, शुभवृत्ता गाजविणे. अवघे जीवित त्यातच सरणे, ही खरी प्रभु सेवा जनसेवा.
मान्य खरोखर देवा, ही खरी प्रभू सेवा, जनसेवा. आपण प्रार्थना करूया आणि आपलं दान, आपले अर्पण आपण परमेश्वराला सादर करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी प्रभू ही सुंदर संधी तू आम्हाला दिली आहेस. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत, परंतु तरीसुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही एकत्र येऊ शकतो, तुझी स्तुती आराधना करू शकतो, तुझ्या वचनावर मनन करू शकतो. प्रभू या सुंदर संधीबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आम्ही जे काही दान आणलेलं आहे प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर. हे दान आशीर्वादित कर तुझ्या सेवेसाठी, तुझ्या मंडळीच्या उन्नतीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तुझे महान आध्यात्मिक आशीर्वाद आणण्यासाठी प्रभू या दानाचा उपयोग होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. प्रभू, माणसांच्या विचारानं, बुद्धीनं तुझ्या वचनाचा उलगडा होत नाही आणि म्हणून आम्ही तुझं सहाय्य मागतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे या वचनांचा उलगडा तो आम्हाला कर, तुझं सत्य तो आम्हाला प्रगट कर, तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी, तुझं आज्ञापालन करण्यासाठी आणि तुझी सेवा करण्यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकांचं तू मार्गदर्शन कर, आमचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. आणि आपल्याला माहीतच आहे, देवाचे सेवक आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड प्रभूचं वचन आपल्यापर्यंत आणतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या मराठी भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना भेटताना मला अतिशय आनंद वाटतो. मागच्या रविवारची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादाची झाली आहे असा माझा विश्वास आहे. खरं म्हणजे मागच्या रविवारचं ते रिपीट टेलिकास्ट होतं. हे जे नियमितपणे ही भक्ती पाहतात त्यांना माहीत असेल, परंतु जे नवीन आहे त्यांच्यासाठी कदाचित ती नवीन भक्ती होती आणि प्रभूनं त्याचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित केलं आहे याची मला खात्री आहे. यहूदाच्या पत्रावर जरी मी यापूर्वी बोललेलो आहे तरीसुद्धा मला स्वतःला सुद्धा पुन्हा एकदा ऐकताना शिकायला मिळालं, आशीर्वाद मिळाला, आनंद मिळाला आणि म्हणून मी प्रभूची स्तुती करतो. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये शर्ली आणि शेरिल मोरे आणि त्यांची आई सिस्टर वैशाली मोरे यांनी अतिशय सुंदर गाणी आपल्यासाठी सादर केली. त्याबद्दल मोरे कुटुंबियांचा मी अतिशय आभारी आहे. हे कुटुंब अतिशय टॅलेंटेड आहे. प्रभूनं त्यांना सर्वांना गाण्याची, वाद्य वाजवण्याची कला दिली आहे आणि मला खूप आनंद वाटतो की त्या कलेचा उपयोग ते प्रभूच्या सेवेमध्ये, प्रभूच्या गौरवासाठी, प्रभूच्या स्तुतीसाठी करत आहेत. माझी खरोखर खूप इच्छा आहे की कधीतरी आपल्या सर्वांना एकत्र भेटता यावं आणि प्रत्यक्ष त्यांच्या गाण्याचा आनंद आपण घेऊ शकू अशी मला आशा आहे. आणि माझी विनंती आहे सर्व आपल्या बंधू भगिनींना जे परदेशामध्ये वास्तव्य करतात, जर तुम्ही सुट्टीला कधी भारतामध्ये आला तर जरूर आमची भेट घ्या आणि कदाचित तुमच्यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करू. तुमच्या गीतांचा आनंद प्रत्यक्ष घ्यायला आम्हाला निश्चितच आनंद वाटेल. आपण एप्रिल महिन्यामध्ये आलो आहोत. एप्रिल महिन्याचा हा पहिला रविवार आहे. 1 एप्रिलला आम्ही प्रार्थनेनं या महिन्याची सुरुवात केली. दर महिन्याला पहिल्या दिवशी आपण प्रार्थनेसाठी एकत्र येतो आणि अतिशय सुंदर हा प्रार्थनेचा वेळ आमच्यासाठी असतो आणि माझी इच्छा आहे की आपल्यापैकी अनेकांनी यामध्ये सहभागी व्हावं. आपण कुठेही असा, आपण भारतात असा, परदेशात असा, आपण या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ शकता. मला खूप आनंद वाटतो की यावेळेस सिस्टर अनिता गायकवाड ज्या US मध्ये असतात त्या या भक्तीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यापूर्वीसुद्धा सिस्टर फिओना पंडित ज्या कॅनडामध्ये आहेत त्यासुद्धा आपल्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये सहभागी झाल्या आहेत. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना हे आव्हान करायचं आहे की आपण ज्या ठिकाणी आहात आपण या प्रार्थनेमध्ये प्रत्येक महिन्याच्या
पहिल्या दिवशी आपण प्रार्थनेमध्ये फक्त अर्धा तास घालवतो. 7 ते 7:30 ही प्रार्थना असते आणि फार थोडा वेळ प्रत्येकाला मिळतो प्रार्थना करण्यासाठी. आणि जर आपण सहभागी झाला तर आपण जरूर प्रार्थना करू शकता. आणि आमची इच्छा आहे की अधिकाधिक लोकांनी या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावं. आपल्याला सर्वांना माहीत आहे की 26 एप्रिलला अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा 5वा वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत. परमेश्वराचे आभार मानण्यासाठी, त्याच्या विश्वासूपणाबद्दल, त्याच्या चांगुलपणाबद्दल, त्याच्या दयेबद्दल त्याचे आभार मानण्यासाठी आणि स्तुती करण्यासाठी आपण या सभेचं आयोजन केलेलं आहे. आत्तापर्यंत अनेकांनी आपला प्रतिसाद दिलेला आहे, अनेकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु अद्याप अनेकांनी करणं बाकी आहे. आमची इच्छा आहे की निदान जे पुण्यामध्ये आहेत आणि जवळपास राहतात त्या सर्वांनी या उपवासच्या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावं. विशेषतः आपण जर पुण्याबाहेरून येत असाल, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, आपण कुठूनही येत असाल तर आपली 25 तारखेची राहण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. यासाठी की आपण 26 तारखेच्या प्रार्थनेमध्ये सकाळी 11 वाजता सहभागी होऊ शकाल. आपल्याला कदाचित लांबचा प्रवास करावा लागेल आणि म्हणून सकाळी आपल्याला त्रास होऊ नये प्रवासाचा, म्हणून जर रात्रीच तुम्ही मुक्कामाला आला तर 25 तारखेच्या रात्री तुम्ही मुक्काम करू शकता आणि 26 तारखेच्या या प्रार्थना सभेमध्ये, उपवासच्या प्रार्थनेमध्ये आपण सहभागी होऊ शकता. आणि म्हणून माझी अतिशय नम्रपूर्वक तुम्हाला विनंती आहे की आपण जरूर त्या दृष्टीने प्लॅन करा, योजना करा, प्रयत्न करा. मला माहीत आहे की आपल्या सर्वांच्या अडचणी असतात. आपल्या कौटुंबिक अडचणी असतात, आपल्या जॉब संबंधी अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात, अनेक गोष्टी आहेत. तरीसुद्धा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण खरोखर मनापासून प्रयत्न करावेत आणि या सहभागितेमध्ये आपण सहभागी व्हावं. आमची खूप इच्छा आहे की आपल्याला भेटावं, आपल्याबरोबर सहभागिता करावी. आणि म्हणून ही फार सुंदर संधी आम्हाला मिळालेली आहे. आणि लवकरात लवकर जर तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन केलं तर त्या दृष्टीनं तयारी करण्यासाठी आम्हाला मदत होईल. आपल्यापैकी कोणीही या विशेष सभेमध्ये काही करू इच्छिता, आपला सहभाग असावा अशी आपली इच्छा आहे, आपण जर मदत करू इच्छिता, आपण दान पाठवू इच्छिता तर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कृपा करून आम्हाला कळवा. माझी वैयक्तिक इच्छा आहे की येणाऱ्या प्रत्येकाला आम्हाला काहीतरी देता यावं. अर्थात वचनाचं मान्यता आम्हाला मिळणारच आहे. आपल्यासाठी रेव्हरंड डॉक्टर प्रमोद काळसेकर हे प्रभूचं वचन सांगणार आहेत, आणणार आहेत आणि त्याद्वारे आम्हाला निश्चितच आशीर्वाद मिळणार आहे. आपल्या सहभागितेद्वारे सुद्धा आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. आपण जी परमेश्वराची स्तुती करणार आहोत त्याद्वारे सुद्धा आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. परंतु त्या व्यतिरिक्त प्रत्येकाला या सभेची आठवण म्हणून काहीतरी द्यावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही विचार करत आहोत, प्रार्थना करत आहोत. आणि त्यामध्ये जर आपल्या कोणाची इच्छा असेल की काही सहभाग द्यावा तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मला कळवू शकता, आमचे बंधू पीटर गायकवाड यांना कळवू शकता किंवा बंधू मयंक नोएल यांना कळवू शकता. आणि आपल्या स्वागताची आम्ही निश्चितच तयारी करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये सध्या अत्यंत कडक उन्हाळा सुरू झाला आहे. मी काल वाचत होतो की परवाचा दिवस 10 वर्षातील सर्वात उष्ण असा दिवस होता. भयंकर उष्णता त्या दिवशी होती आणि त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो. त्या दिवशी मी आणि माझी पत्नी आम्ही उरळी कांचनला गेलो होतो. मी ड्राईव्ह करत होतो, परंतु प्रभूनं आमचं संरक्षण केलं, आम्हाला सुरक्षित आणलं. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आणि आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूया. या दिवसामध्ये आमच्यासमोर कदाचित आरोग्याच्या समस्या आहेत, इतर काही समस्या आहेत. प्रभूनं या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला त्याची कृपा पुरवावी, आमचं संरक्षण करावं. यासाठी आपण एकमेकांना प्रार्थनेमध्ये उचलून धरूया. या दिवसांमध्ये अनेक कार्यक्रम एप्रिल मे महिन्यामध्ये अनेक ख्रिस्ती सभा, कॅम्प्स, शिबिरं आयोजित केले जातात. आणि त्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया की प्रभूचं वचन लोकांकडे जात असताना, प्रभूच्या वचनाची घोषणा होत असताना, प्रभूच्या वचनाची सेवा होत असताना आपण प्रार्थना करूया अनेकांच्या जीवनामध्ये प्रभूच्या वचनाचं सखोल असं कार्य व्हावं. अनेकांचं जीवन बदलून टाकण्यासाठी या सर्व संमेलनांचा, शिबिरांचा उपयोग व्हावा ही आपण प्रार्थना करूया. केवळ कार्यक्रम होऊ नयेत, अनेक कार्यक्रम होतील. मुलांचे कॅम्प भरवले जातात, वेकेशन बायबल स्कूल घेतलं जातं, संजीवनाच्या सभा होतात, शिबिरं होतात. अनेक प्रकारच्या सभा आणि कार्यक्रम ख्रिस्ती मंडळीतर्फे आयोजित केले जातात. ही फार चांगली गोष्ट आहे.
परंतु प्रश्न हा आहे की या सर्व कार्यक्रमांचा उद्देश काय आहे, तो सफल होतं का? माझा विश्वास आहे की प्रत्येक कार्यक्रम हा निश्चित उद्देशानं घेतला जातो, परंतु त्याचं फलित काय आहे, त्याचा प्रभाव काय होतो, त्याचा फायदा मंडळीला काय होतो, मंडळीची आध्यात्मिक वाढ होते का, मंडळीमध्ये संजीवन येत आहे का, तरुण आणि लहान मुलं प्रभूकडे वळत आहेत का, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण शोधायला हवेत. केवळ एक कार्यक्रम करून आपण स्वतःला समाधानी समजायला नको. हा विशेषतः वेगळ्या स्पर्धा भरतात आणि त्याला एक वेगळ्या प्रकारचं एक स्वरूप आलेलं आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये खरोखर आध्यात्मिकता आहे का? या सर्व स्पर्धांमध्ये खरोखर प्रभूचं गौरव होतं का? आध्यात्मिकरित्या वाढण्यासाठी जे भाग घेतात त्यांना मदत होते का? हे प्रश्न आम्ही विचारायला हवेत. अशी एक सूचना करण्यात आली होती की आपल्या 26 तारखेच्या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ठेवूया, परंतु मी म्हटलं नाही, आम्हाला स्पर्धा नाही घ्यायच्या. आपण केवळ आध्यात्मिक अशा गोष्टी करणार आहोत की ज्यामध्ये खरोखर आम्हाला आध्यात्मिक अन्न मिळेल आणि आध्यात्मिकरित्या आम्हाला प्रभूमध्ये वाढण्यासाठी ज्याची मदत होईल अशा गोष्टी आपण करणार आहोत. आपण स्तुती आराधना करणार आहोत, आपण साक्षी ऐकणार आहोत, आपण प्रभूचं वचन ऐकणार आहोत, आपण एकमेकांबरोबर सहभागिता करणार आहोत, ज्यामधून आम्हाला प्रभूमध्ये पुढे जाण्यासाठी, वाढण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, उन्नती करण्यासाठी मदत होईल अशा गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि म्हणून या दिवसामध्ये बरेच कार्यक्रम होतील, परंतु ते कार्यक्रम झाल्यानंतर पुढं काय, त्याचं काय होतं हा विचारसुद्धा करणं आवश्यक आहे. आणि म्हणून सर्व मंडळ्या, सर्व संस्था जे वेगवेगळे कार्यक्रम भरवतात त्याचा उद्देश काय आहे, तो उद्देश पूर्ण होत आहे का, याविषयी विचार करणं मला असं वाटतं अत्यंत आवश्यक आहे. सर्वात मोठी गरज आज मला मंडळीमध्ये हे दिसते की आम्हाला वचनाचं शिक्षण हवं आहे. वचनाचं सखोल, पद्धतशीर, सिस्टमॅटिक शिक्षण हे आज प्रत्येक मंडळीची गरज आहे हे मला जाणवतं. त्याचप्रकारे आम्हाला प्रशिक्षणाची गरज आहे, आम्हाला ट्रेनिंगची गरज आहे. आम्ही साक्ष कशी द्यायची, आम्ही गीतं कशी गायची, आम्ही प्रार्थना कशी करायची, या गोष्टी आज आम्हाला शिकण्याची गरज आहे. अनेक वर्ष मंडळीमध्ये राहिल्यानंतर सुद्धा अनेकांना साधी मध्यस्थीची प्रार्थना करता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मंडळीमध्ये जर सांगितलं की तुम्ही मध्यस्थीची प्रार्थना करा, तर आज मंडळीमध्ये 90% लोकांना ती प्रार्थना सुद्धा करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आज आम्हाला शिकण्याची गरज आहे, प्रशिक्षणाची गरज आहे. असे कार्यक्रम आपण घेत आहोत का, यासंबंधी आपण विचार करूया. विशेषतः आपल्या मुलांसाठी आपण प्रार्थना करूया, तरुणांसाठी प्रार्थना करूया. पुष्कळ मोकळा वेळ त्यांना मिळणार आहे आणि हा मोकळा वेळ जो आहे तो योग्य रीतीनं त्यांनी घालवावा हे फार आवश्यक आहे. आणि योग्य आउटलेट जर त्यांना मिळाला नाही, योग्य प्रकारे स्वतःला व्यक्त करण्यासाठी, ख्रिस्ती वातावरणामध्ये स्वतःला प्रगट करण्यासाठी जर त्यांना संधी मिळाली नाही, तर कदाचित त्यांच्याकडून चुकीच्या गोष्टी घडतील. आणि आज जगामध्ये भयंकर वातावरण आहे. आमच्या आजूबाजूला आपण पाहतो अनेक अल्पवयीन मुलं आज गुन्हेगारीकडे वळत आहेत. आणि आज आमच्या मुलांना आम्हाला वाचवण्याची गरज आहे. त्यासाठी आम्हाला काय करता येईल, या दृष्टिकोनातून आज मंडळीनं आम्ही प्रयत्न करण्याची गरज आहे. आज आपण एका नव्या पुस्तकाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आपण प्रेषितांचा मतांगीकार, प्रभूनं शिकवलेली प्रार्थना या विषयांचा अभ्यास केला आणि पुन्हा एकदा पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी आपण वळत आहोत. आणि मला असं वाटतं की अनुग्रह प्रेयर फेलोशिपचं आमचं हे वैशिष्ट्य आहे की आपण पवित्र शास्त्रातील पुस्तकांचा प्रत्येक वचनानुसार अभ्यास करतो, वर्स बाय वर्स, एका मागोमाग एक वचन असा आपण अभ्यास करतो. आपण टॉपिकल स्टडी करत नाही, विषयांचा अभ्यास करत नाही. अर्थात या वचनांचा अभ्यास करताना अनेक विषय येतात आणि त्या विषयांवर आपण चर्चा करतो, मनन करतो. परंतु प्रामुख्यानं आपला उद्देश हा आहे की पवित्र शास्त्रातील पुस्तकांचा पद्धतशीर अभ्यास करणं. आणि माझा विश्वास आहे की यामधून आम्हा सर्वांना आशीर्वाद मिळत आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये माझी प्रार्थना आहे, ज्या सर्व पुस्तकांचा अभ्यास आपण करू तो सर्व आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी अत्यंत आशीर्वादाचा, लाभाचा, आम्हाला उत्तेजन देणारा, आम्हाला प्रभूमध्ये पुढे नेणारा, आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नती करणारा हा अभ्यास ठरावा, ही माझी प्रार्थना आहे. आणि एका नवीन पुस्तकाला आज आपण सुरुवात करत आहोत, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि ते पुस्तक आहे कलस्सेकरास पत्र.
कलस्सेकरास पत्र हे नव्या करारातील एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे आणि त्याला इंग्रजीमध्ये एक क्लासिक बुक म्हटलं जातं. इट इज अ क्लासिक बुक ऑन क्रिस्टॉलॉजी असं म्हटलं जातं. येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वावर, येशू ख्रिस्ताच्या सिद्धांतावर असलेलं हे कलस्सेकरास पत्राचं पुस्तक हे एक अतिशय सुंदर असं अभ्यासाचं पुस्तक आहे असा आमचा विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण या नवीन पुस्तकाला सुरुवात करूया. थोडीशी पार्श्वभूमी आपण पाहूया आणि त्यानंतर प्रत्यक्ष वचनांचा अभ्यास सुरू करूया. पार्श्वभूमी जेव्हा आम्हाला समजते त्यावेळेस त्या वचनांचा उलगडा होण्यासाठी, अर्थ समजण्यासाठी आम्हाला मदत होते. मला खूप आनंद वाटतो की ज्यावेळेस मला काही जण सांगतात की आम्ही संपूर्ण कुटुंब ही भक्ती पाहत असतो आणि त्याचा अर्थ या वचनाचा अभ्यास आपण संपूर्ण कुटुंब या नात्यानं करत असतो. ती किती चांगली गोष्ट नाही का? वैयक्तिकरित्या आपण अभ्यास करतो, आपण सर्वजण वैयक्तिकरित्या वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करतो, पण एक कुटुंब या नात्यानं मंडळीमध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो, मला असं वाटतं की तो आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी खूपच लाभदायक ठरू शकतो. कारण या जगामध्ये ख्रिस्ती कुटुंब या नात्यानं राहत असताना आमची जबाबदारी काय आहे, आमच्यासमोर काय उद्दिष्ट आहेत, हे आम्हाला जास्त स्पष्ट होतं. आणि म्हणून कलस्सेकरास पत्राचा अभ्यास करत असताना माझी खात्री आहे की वैयक्तिकरित्या तुम्हाला आशीर्वाद मिळेलच, परंतु माझी प्रार्थना ही सुद्धा आहे की तुमच्या कुटुंबाला त्याद्वारे आशीर्वाद मिळेल. या पुस्तकाच्या अभ्यासामुळे तुमचं कौटुंबिक जीवन अधिक समृद्ध होईल, आध्यात्मिकरित्या आशीर्वादित होईल, ही माझी प्रार्थना आहे. कलस्सेकरास पत्र हे पौलाचं जे पत्र आहे ते त्यानं रोम येथील तुरुंगवासामध्ये असताना लिहिलेल्या पत्रांपैकी आहे असं समजलं जातं. त्यांनी 4 पत्र लिहिली, त्या 4 पत्रांपैकी हे एक पत्र आहे असं समजलं जातं. साधारणपणे AD 60 to 62 म्हणजे 60-62 या पहिल्या शतकामध्ये पौलाने हे पत्र लिहिलं असावं असा अंदाज आहे. इफिसकरास पत्र आणि कलस्सेकरास पत्र याच्या विषयांमध्ये आपल्याला पुष्कळ साम्य आढळतं, कारण पौलाला या दोन्ही ठिकाणची परिस्थिती माहीत होती आणि त्या ठिकाणची गरज काय आहे हे ओळखून त्याने ते पत्र लिहिलेलं आहे आणि म्हणून काही विषय या दोन्ही पत्रांमध्ये आपल्याला समान आढळतात ही शक्यता आहे. पौल आपल्या 3ऱ्या मिशनरी प्रवासासाठी निघाला आणि त्या प्रवासामध्ये सर्वप्रथम तो अंतिखियाला आला, त्यानंतर गलतिया प्रांतातील मंडळांना त्याने भेट दिली आणि त्यानंतर तो एफिस या गावामध्ये आला आणि त्या ठिकाणी तो बरेच वर्ष राहिला, बराच काळ त्याने त्या ठिकाणी घालवला. आणि पौल एफेस येथे असताना कलस्से येथील मंडळीचा जन्म झाला असं मानलं जातं. एपफ्रस हा पौलाचा सहकारी हा त्या भागातला होता, तो त्या ठिकाणी गेला. कलस्से गावामध्ये सुवार्ता गाजवण्यात आली, मंडळीची स्थापना झाली, मंडळी वाढायला लागली आणि त्या मंडळीला उद्देशून पौल हे पत्र लिहित आहे. कलस्से येथील मंडळीला पत्र लिहिण्याचा पौलाचा उद्देश काय होता बरं? कलस्सेमध्ये खोटं शिक्षण पसरत होतं. येशू ख्रिस्ताच्या दैवीपणाविषयी आक्षेप घेतले जात होते, शंका निर्माण केल्या जात होत्या. खोटं शिक्षण देणारे जे लोक होते ते मंडळीमध्ये घुसले होते आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं खोटं शिक्षण ते देत होते आणि मंडळीला बहकावत होते. आणि त्यांना सावध करण्यासाठी येशू ख्रिस्ताविषयीचा सिद्धांत, येशू ख्रिस्ताविषयीचे जे तत्व आहेत ते त्या मंडळीला व्यवस्थित समजावेत या उद्देशानं पौलानं कलस्से येथील मंडळीला हे पत्र लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच कलस्सेकरास पत्र हे येशू ख्रिस्ताविषयीच्या सिद्धांताविषयी एक अत्यंत उत्कृष्ट असं पुस्तक समजलं जातं. कलस्सेकरास पत्रामध्ये आपल्याला प्रामुख्यानं 4 विभाग दिसतात आणि त्याशिवाय त्याची प्रस्तावना आहे, त्याचा समारोप आहे. पौल नेहमीच आपल्या पत्रांची सुरुवात ही उपकास्त्रीच्याद्वारे करतो. तो आपल्या ऐकणाऱ्यांना अभिवादन करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि अशा प्रकारे आपल्या पत्राची सुरुवात करतो. आणि पौलाची जी प्रार्थना आहे ती येशू ख्रिस्तामध्ये आमच्यासाठी जे तारण आहे त्याचा अनुभव प्रत्येकानं घ्यावा या संबंधी आहे आणि तो त्याचा उद्देश या ठिकाणी आपल्याला दिसतो. पहिल्या अध्यायाच्या 24व्या वचनापासून ते दुसऱ्या अध्यायाच्या 5व्या वचनापर्यंत पौल आपल्या सेवेची माहिती देतो. तो वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जी काही सेवा करत आहे त्याची माहिती तो कलस्से येथील मंडळीला देत आहे. 3ऱ्या विभागामध्ये कलस्से येथील मंडळीविषयी पौलाला जी काही काळजी आहे
त्याच्या मनावर जे ओझं आहे त्याविषयी तो सांगतो आणि ख्रिस्ती विश्वासणारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कशा प्रकारे पूर्ण आहेत याविषयी तो शिक्षण देतो. 2 अध्यायाच्या 6व्या वचनापासून ते 23व्या वचनापर्यंत पौल येशू ख्रिस्ताविषयीचा सिद्धांत मंडळीला शिकवतो. आणि मग 3 अध्यायाच्या 1 वचनापासून 4 अध्यायाच्या 6व्या वचनापर्यंत येशू ख्रिस्तामध्ये मंडळी काय आहे, आम्ही कोण आहोत, विश्वासणारे कोण आहेत, विश्वासणाऱ्यांच्या जीवनावर या गोष्टींचा काय परिणाम होतो याची चर्चा पौल या 4थ्या सेक्शनमध्ये 4थ्या विभागामध्ये करतो. आणि मग 4थ्या अध्यायाच्या 7व्या वचनापासून ते 18व्या वचनापर्यंत या सर्व गोष्टींमुळे पौलाला जी काही काळजी आहे, कलसे येथील ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसंबंधी त्याचे काय विचार आहेत ते तो प्रगट करतो. पौलाचं कलसेकरास पत्र 1 अध्याय 1 ते 8 ही वचनं आपल्यासाठी वाचण्यात आली आणि ही वचनं आपल्यासाठी मिसेस मालविका आखाडे यांनी वाचली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सिस्टर मालविका या नुकत्याच मनोरमा गर्ल्स हायस्कूलमधून हेडमिस्ट्रेस म्हणून रिटायर झाल्या आणि त्यांना जो निरोप समारंभ देण्यात आला तो इतका सुंदर होता, मी खूप त्यामुळे प्रभावित झालो. आणि आपली शैक्षणिक सेवा त्यांनी किती विश्वासूपणे केली याची अतिशय सुंदर साक्ष मला असं वाटतं या कार्यक्रमामधून देण्यात आली. मला वेगवेगळ्या ठिकाणी निरोप समारंभ मिळाले आहेत, पण तो इतका सुंदर दैदिप्यमान निरोप समारंभ मी कधी पाहिला नव्हता. आणि मी प्रभूची खरोखर स्तुती करतो आमच्या या बहिणीबद्दल की प्रभूनं त्यांचा उपयोग इतके वर्ष अतिशय उत्तम प्रकारे या विद्यार्थिनीसाठी करून घेतला आणि त्यांच्या रिटायरमेंट नंतरच्या जीवनामध्ये सुद्धा प्रभूनं आपली सेवा त्यांच्याकडून करून घ्यावी, प्रभूचं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे व्हावं ही माझी त्यांच्यासाठी प्रार्थना आहे. इंग्रजीमध्ये पास्टर नवीन खावडिया यांनी शास्त्रवाचन आपल्यासाठी केलं. नवीन माझा विद्यार्थी आहे. कोयनोनिया बायबल कॉलेजमध्ये ज्यावेळेस मी शिकवत होतो त्यावेळेस तो माझा विद्यार्थी होता. त्या ठिकाणी त्याने BTH पूर्ण केला आहे आणि तो पूर्ण वेळ प्रभूची सेवा करत आहे. या तरुण भावासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. प्रभूनं त्याची सेवा आशीर्वादित करावी आणि त्याच्या जीवनाद्वारे प्रभूचं गौरव व्हावं, त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळावा ही प्रार्थना आपण करूया. कलसेकरास पत्र 1 अध्याय 1 वचन. कलसे येथील पवित्र जनास म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूस देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल व बंधू तिमोथेय यांच्याकडून सुरुवातीचं अभिवादन, ग्रीटिंग्स पौल या ठिकाणी देत आहे. आणि आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात पौल सर्वसाधारणपणे अशाच प्रकारे करतो. 3 प्रकारच्या लोकांचा उल्लेख पौल करत आहे. सर्वप्रथम कलसे येथील पवित्र जनास म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूंना. ज्या लोकांना उद्देशून पौल हे पत्र लिहित आहे त्यांचा उल्लेख करताना तो म्हणतो कलसे येथील पवित्र जनास. त्याचा अर्थ असा आहे का की कलसे येथील लोक अतिशय पवित्र जीवन जगत होते, ते जगापेक्षा खूप वेगळे होते, अतिशय सुंदर त्यांची साक्ष होती, असं होतं का? आपल्याला निश्चित नाही सांगता येणार. ती एक सर्वसाधारण मंडळी होती. जशी आज वेगवेगळ्या मंडळ्या आहेत त्याच प्रकारे कदाचित ती सुद्धा एक मंडळी होती. परंतु येशू ख्रिस्तामध्ये त्या मंडळीचं स्थान काय आहे हे पौल या ठिकाणी सांगत आहे. येशू ख्रिस्तामध्ये ही मंडळी पवित्र जन आहेत. पहा, मंडळी याचा अर्थच हा आहे की बोलावलेले, या जगातून बोलावलेले, वेगळे केलेले, एक्लेसिया हे लोक म्हणजे देवाची मंडळी. आणि देवाची मंडळी ही पवित्रच आहे असं देव सांगतो. प्रत्यक्ष आम्हाला अनुभव वेगळा असेल. प्रत्यक्ष आपण जगामध्ये पाहतो की मंडळी भ्रष्ट आहे, आमचे पुढारी भ्रष्ट आहेत, आमच्या मंडळामध्ये सर्व प्रकारचा भ्रष्टाचार आहे, अनैतिकता आहे, सर्व प्रकारची भांडणं आहेत. तरी सुद्धा देव जेव्हा त्याच्या मंडळीकडे पाहतो त्यावेळेस तो म्हणतो की हे पवित्र जन आहेत. तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा देव काय म्हणतो माहिती आहे का? की हा माझा पवित्र सेवक आहे, हा माझा पवित्र दास आहे, हे माझं पवित्र लेकरू आहे. प्रत्यक्ष आम्ही हे नाही हे आम्हाला माहीत आहे, परंतु ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत त्यावेळेस
देव आम्हाला पाहतो आणि म्हणतो की हे पवित्र आहेत. आमच्यामध्ये कोणतेही चांगुलपण नाहीये, परंतु आम्ही देवामध्ये पवित्र आहोत या दृष्टीनं देव आमच्याकडे पाहतो. पवित्र या शब्दाविषयी सुद्धा आमचे गैरसमज आहेत. पवित्र याचा अर्थ चांगलं जीवन जगणारा नाही. पवित्र याचा अर्थ देवासाठी वेगळा केलेला. ज्यावेळेस आम्ही स्वतःचं समर्पण देवाला करतो, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस या जगापासून आपण वेगळे होतो. प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये हे वेगळेपण जरी दिसत नसेल तरी सुद्धा आध्यात्मिकरित्या आम्ही या जगापासून वेगळे केलेले लोक आहोत. आणि देव त्या दृष्टिकोनातून आमच्याकडे पाहतो की आम्ही पवित्र आहोत. याचा अर्थ आम्ही वेगळे केलेले आहोत. आणि आम्ही हे वेगळे केलेलं जीवन जगत आहोत का, हे आमच्या समोर मोठं आव्हान आहे. आम्हा प्रत्येकाला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची गरज आहे की मी या जगापासून वेगळं केलेलं जीवन जगत आहे का, की मी जगाच्या रीतीप्रमाणे वागत आहे, जगाच्या रीतीप्रमाणे जीवन जगत आहे. आज अनेक मंडळी अशा प्रकारचं जीवन जगतात नाही का, की ज्या गोष्टी जगामध्ये होतात त्याच मंडळीमध्ये होतात. जसं कदाचित ग्रामपंचायतीचं इलेक्शन होतं, निवडणूक होती, तसेच प्रकारची निवडणूक आज मंडळांमध्ये होत आहे. सर्व प्रकारचा भ्रष्टाचार आज मंडळांमध्ये आहे नाही का. परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही वेगळं केलेलं जीवन जगावं. आणि म्हणून पाऊल म्हणतो कलसे येथील मंडळी ही पवित्र जन आहेत, कारण ते देवामध्ये वेगळे केलेले लोक आहेत. खरोखर देव जेव्हा इस्रायल लोकांकडे पाहतो ना, तेव्हा तो म्हणतो हे माझे लोक आहेत. का बरं? कारण देवानं त्यांना स्वतःसाठी वेगळं केलं. या जगापासून वेगळे केलेले लोक म्हणजे देवाचे लोक, म्हणजे इस्रायल लोक. आणि आज तुम्ही आणि मी नवीन इस्रायल आहोत. आम्ही वेगळे केलेले आहोत, आम्ही पवित्र जन आहोत. आज आपण सर्वजण स्वतःचं जीवन तपासून पाहूया. मी कशा प्रकारचं जीवन जगत आहे? जसे जगातील इतर लोक जगतात तसंच जीवन मी जगत आहे का? अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये, अनेक ख्रिस्ती कुटुंबांमध्ये अशा काही गोष्टी केल्या जातात की त्या देवाच्या वचनाला धरून नाही आहेत, देवाच्या वचनाप्रमाणे योग्य नाही आहेत. परंतु नाही, आमची परंपरा आहे, आमच्या घरामध्ये हे चालतं, अशा प्रकारे अनेक गोष्टी केल्या जातात. एक साधं उदाहरण मला देऊ द्या की मुलांना काळा टिक्का लावला जातो किंवा हातामध्ये किंवा कमरेला दोरा बांधला जातो. तुम्हाला माहिती आहे कशासाठी? शैतानाला दूर ठेवण्यासाठी ही प्रथा एका विशिष्ट धर्मामध्ये आज पाळली जाते. परंतु ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी ही प्रथा पाळणं किती चुकीचं आहे. परंतु आम्ही सारवासारव करतो. नाही, हे फक्त आमची प्रथा आहे, नाही परंपरा आहे म्हणून आम्ही करतो. कुठलीही परंपरा, कुठलीही प्रथा जर देवाच्या वचनाला धरून नसेल तर ती आम्ही थांबवायला हवी. आम्ही पवित्र जन आहोत, आम्ही वेगळे केलेले लोक. आमच्या जीवनामधून ते आम्ही प्रकट करत आहोत का? आमची साक्ष आज काय आहे यासंबंधी आम्ही विचार करायला हवा. ज्या प्रथा परंपरेविषयी आम्ही बोलतो त्या देवाच्या वचनाला धरून आहेत का? ते आमच्या कुटुंबामध्ये आहे, आमच्या घरामध्ये आहे, आमच्या मंडळीमध्ये आहे, पण आम्ही अनेक चुकीच्या गोष्टी करत राहतो आणि पुष्कळदा त्याचं समर्थन सुद्धा आम्ही करतो. जर त्या प्रथा पाळल्या नाही तर आम्हाला त्याचा राग येतो. मला स्वतःला अशा प्रकारचा अनुभव काही मंडळांमध्ये आलेला आहे. नाही, आमच्या मंडळीमध्ये अशी प्रथा आहे. मंडळीमध्ये प्रथा की देवाचं वचन महत्त्वाचं आहे. आम्हाला देवाच्या वचनाला प्राधान्य द्यायला शिकायला हवं. देवाच्या वचनाच्या अधिकाराखालीच प्रत्येक गोष्ट यायला हवी. मंडळीची जरी प्रथा असेल ती जर देवाच्या वचनाला अनुरूप नसेल, देवाच्या वचनाला मान्य नसेल तर ती प्रथा आम्हाला बंद करायला हवी. आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे आव्हान आहे की आज या जगामध्ये जगत असताना मी पवित्र जीवन जगत आहे का? मी वेगळं केलेलं जीवन जगत आहे का? की मी जगाच्या प्रथेप्रमाणे चालतो? माझे मित्र करतात, माझे शेजारी करतात, माझे नातेवाईक करतात म्हणून मी काही प्रथांचं पालन करतो, असं होत आहे का? कोणीतरी मला सांगत होतं की एका घरामध्ये एका लहान बालकाचं जावळ काढण्यात आलं, केस काढण्यात आले आणि मामाच्या हातून ते काढण्याचा कार्यक्रम झाला. वरवर पाहिलं असता त्यामध्ये काहीच अयोग्य दिसत नाही, परंतु ती प्रथा कशामधून आली, त्या प्रथेला काय धार्मिक पार्श्वभूमी आहे हे सुद्धा आम्ही तपासून पाहण्याची गरज आहे. विवाहामध्ये मुलांच्या जन्माच्या वेळेला घर बांधताना अशा अनेक गोष्टी केल्या जातात.
ज्या कदाचित प्रथा म्हणून केल्या जातात, परंतु त्या देवाच्या वचनाप्रमाणे आहे का हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण नवीन घर घेतो, नवीन फ्लॅट घेतो, त्यावेळेस आपण प्रार्थना ठेवतो आणि काय शब्द वापरला जातो? वास्तुशांती. का बरं वास्तुशांती? त्याचा अर्थ की त्या ठिकाणी जे काही अशुद्ध आत्म्या असतील त्यांना शांत करण्यासाठी आम्ही पूजा प्रार्थना करावी अशी अपेक्षा असते. होय, आपण प्रार्थना करतो आणि सर्व सैतानी शक्तींना आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये धमकावतो आणि त्यांना बाहेर काढतो, हे खरं आहे. पण त्यासाठी वास्तुशांती हा शब्द वापरणं मला स्वतःला योग्य वाटत नाही. त्यापेक्षा आपण परमेश्वराची स्तुती आराधना, हाऊस ब्लेसिंग असे वेगवेगळे शब्द वापरू शकतो. प्रथा परंपरा आहेत म्हणून आपण चुकीच्या गोष्टी करणं हे चुकीचं आहे आणि म्हणून आपण सावध होऊया. आम्ही पवित्र जन आहोत. कलस्स येथील पवित्र जनास पाऊल म्हणतो आणि त्याचं स्पष्टीकरण करताना तो काय म्हणतो? पवित्र जनास म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूस असं म्हणतो. आता या ठिकाणी फार मजेशीर गोष्ट आहे ना. पाऊल कलस्स येथील मंडळीला लिहित आहे, म्हणजे तो काय म्हणतो? ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूंना. त्यामध्ये स्त्रियांचा उल्लेख नाही. पाऊलाच्या दृष्टीने स्त्रिया खिसगणतीत सुद्धा नाहीत का? त्यांचा उल्लेख सुद्धा तो करत नाही का? नाही. त्या दिवसामध्ये लिहिण्याची जी पद्धत होती त्या प्रकारे त्याने लिहिलेलं आहे. इंग्रजीमध्ये ब्रदरन हा शब्द वापरला होतो आणि त्यामधूनच कदाचित ब्रदरन असेंब्ली, स्वतःला ब्रदरन असेंब्ली म्हणतात. परंतु ब्रदरन म्हणजे फक्त भाऊ नाहीत, बहिणी सुद्धा आहेत. ज्यावेळेस फक्त बंधूंना लिहिलंय त्याचा अर्थ बहिणी नाहीत, स्त्रिया नाहीत, माता नाही असा अर्थ होत नाही. सर्व विश्वासणारे, सर्व जे विश्वासी आहेत, मग ते बंधू असतील, भगिनी असतील, सर्वांसाठी पाऊल हे पत्र लिहित आहे. भारतामध्ये आणि जगाच्या इतर अनेक भागामध्ये अशी पद्धत होती की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, स्त्रियांना गृहीत धरलं जात नव्हतं, त्यांना शिक्षणाचा काही उपयोग नाही, त्यांनी शिकू नये अशा प्रकारची एक भावना होती. आणि आज भारतामध्ये अनेक कुटुंबामध्ये ती भावना आहे. मुलींना कशाला शिकवायचं, काय शिकून काय करणार आहेत, शेवटी चूल आणि मूलच आहे ना. अशा प्रकारचे अत्यंत संकुचित आणि अत्यंत जुनाट विचाराचे लोक आज सुद्धा भारतामध्ये आहेत. पाऊलानं जेव्हा लिहिलं विश्वासू बंधूस, त्यावेळेस त्याचा अर्थ फक्त भाऊ नाहीत, त्याचा अर्थ बहिणी पण आहेत. सर्व विश्वास नाही, सर्वांचा समावेश त्यामध्ये, सर्वांचा सहभाग आहे. मंडळीमध्ये फक्त पुरुष असले चालेल का? खरं पाहिलं असतं अनेक मंडळांमध्ये स्त्रिया जास्त असतात, परंतु तरीही स्त्रियांना त्यांचं योग्य स्थान आम्ही देतो का हा प्रश्न आहे. स्त्रियांच्या दीक्षेविषयी मी बोलत नाही, तो एक वेगळा विषय आहे, तो वाद विषय. परंतु मंडळीमध्ये स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, मुलं आहेत, सगळे आहेत. त्या सर्वांना उद्देशून पाऊल लिहित आहे आणि त्यांना तो म्हणतो तुम्ही पवित्र जन आहात. केवळ प्रौढ असणाऱ्यांनाच तो म्हणत नाही, लहान मुलांना सुद्धा तो म्हणतो की तुम्ही पवित्र जन आहात. आज आमच्या मुलांना आम्हाला शिकवायला हवं की आपण पवित्र आहोत. देवाचे लोक पवित्र आहेत, देवाचे लोक वेगळे केलेले आहेत. आम्ही कुठेही शिकत असू, आम्ही कुठेही खेळत असू, तरी सुद्धा मुलांना हे शिकायला पाहिजे की आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत. ख्रिस्तानं आम्हाला वेगळं केलेलं आहे, निवडून घेतलेलं आहे, पवित्र केलेलं आहे. हा विचार लहानपणापासूनच आम्हाला मुलांवर बिंबवायला हवा. आमच्या मुलांना आपण पवित्र शास्त्राच्या वचनामध्ये, शिक्षणामध्ये वाढण्यासाठी मदत करायला हवी. अनेकदा संडे स्कूलमध्ये फक्त गोष्टी सांगितल्या जातात. जे संडे स्कूल टीचर्स असतात त्यांना सुद्धा कधी कधी प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख नसते, त्यांचं तारण झालेलं नसतं, त्यांना आध्यात्मिक प्रगल्भता नसते, आध्यात्मिक त्यांची वाढ झालेली नसते, त्यांचा अभ्यास नसतो. अतिशय सहजपणे संडे स्कूलची सेवा घेतली जाते. मुलांना गृहीत धरलं जातं, काहीतरी गोष्टी सांगून मनोरंजन करायचं, वेळ काढायचा, अशा प्रकारे अनेक संडे स्कूल चालवले जातात. त्यांना योग्य प्रकारे वचनाचं शिक्षण देण्याची गरज आहे. हा संडे स्कूल म्हटलेलं आहे. स्कूल म्हणजे काय? शाळा. शाळेमध्ये काय होतं? शिक्षण दिलं जातं. शाळेमध्ये फक्त गोष्टी नाही सांगितल्या जात, नाही का? शाळेमध्ये फक्त करमणूक केली जात नाही, शाळेमध्ये फक्त गाणी नाही गायली जात. शाळेमध्ये योग्य प्रकारे पद्धतशीर
शिक्षण दिलं जातं. आणि आजकाल तर प्ले स्कूलपासूनच शिक्षण दिलं जातं. पहिलीच्या अगोदरच अनेक लहान मुलांना ABCD आणि अनेक गोष्टी माहीत असतात. योग्य प्रकारचं शिक्षण देण्यासाठी, या जगामधील शिक्षण देण्यासाठी ज्या प्रकारे आम्ही प्रयत्न करतो, धडपड करतो, त्या प्रकारे आमच्या मुलांना आध्यात्मिक शिक्षण मिळावं यासाठी आम्ही काय करतो का? आमच्या मुलांनी दर रविवारी संडे स्कूलला हजर राहणं अत्यंत आवश्यक आहे, हे आम्ही पाहतो का? मला खूप वाईट वाटतं की अनेक आईवडील त्या बाबतीमध्ये अतिशय उदासीन आहेत. मुलं मुली संडे स्कूलला न येण्याचं मुख्य कारण पुष्कळदा हे आहे की त्यांचे आईवडील चर्चला येत नाहीत. त्यांचे आईवडील मुलांना संडे स्कूलला घेऊन येत नाहीत. आईवडील चर्चला उशिरा येतात, त्यामुळं मुलं वेळेवर संडे स्कूलला येऊ शकत नाही. आणि म्हणून आज आईवडिलांची जबाबदारी आहे, आमची मोठ्यांची जबाबदारी आहे की आमच्या मुलांना आम्ही प्रभूच्या वचनामध्ये, शिक्षणामध्ये वाढण्यासाठी मदत करत आहोत का? कोणाला उद्देशून लिहित आहे ते सांगितल्यानंतर पाऊल पुढे काय म्हणतो? देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पाऊल व बंधू तिमोथेय यांच्याकडून. पाऊल हे पत्र लिहित असताना केवळ असं म्हणू शकला असता की प्रेषित पाऊलाचा तुम्हाला सलाम. तो थोडंसं स्पष्टीकरण देतो. ख्रिस्त येशूच्या इच्छेने झालेला प्रेषित, स्वतःच्या मनानं नाही. आज जगामध्ये आम्हाला असे अनेक पाळक आणि सुवार्थिक आणि सेवक आढळून येतात की जे स्वतःला डिक्लेअर करतात की मी प्रेषित आहे, मी संदेष्टा आहे, मी पाळक आहे, मी बिशप आहे. कोणी त्यांच्यासाठी प्रार्थना केली नाही, कोणी त्यांच्यावर हात ठेवला नाही, कोणत्या मंडळीने त्यांना मान्यता दिली नाही. स्वतःची नेमणूक करतात, निवडून येतात, स्वतःला पाळक म्हणून घेतात, बिशप म्हणून घेतात, प्रॉफेट म्हणून घेतात, अपॉसल म्हणून घेतात. ख्रिस्त येशूच्या इच्छेने झालेला प्रेषित. पाऊलाला येशू ख्रिस्ताचा अत्यंत स्पष्ट वैयक्तिक अनुभव आला होता. दमास्कसच्या रस्त्यावर प्रेषित पाऊलाला प्रभू येशू ख्रिस्तानं दर्शन दिलं, त्याचं जीवन बदलून टाकलं आणि म्हणून तो स्वतःला प्रेषित म्हणवतो. अर्थात हा विषय वादाचा विषय होऊ शकतो. प्रेषित फक्त 12 होते, बाकीचे शिष्य होते. प्रेषित ज्यांना म्हणता येईल असे फक्त 12 होते. त्यातल्या यहुदाचा अंत झाला, त्याच्या जागी मत्थियास हा 12वा प्रेषित निवडण्यात आला. आणि मग पाऊल म्हणतो की ख्रिस्तानं मला दर्शन देऊन मला प्रेषित केलं. पाऊलाला एक अद्भुत असा अनुभव आला, त्याचं जीवन बदलून गेलं आणि स्वतः येशू ख्रिस्तानं प्रेषित म्हणून पाऊलाची निवड केली आणि विदेशांमध्ये, परराष्ट्रीयांमध्ये सुवार्ता गाजवण्यासाठी पाऊलाची निवड करण्यात आली. अशा प्रकारे विशेष उद्देशासाठी त्याला निवडण्यात आलं. आता प्रेषित या शब्दाचा अर्थ काय? प्रेषित म्हणजे ज्याला पाठवलेला आहे. प्रेषित असा नाही की जो स्वतःच्या मंडळीमध्ये सेवा करतो आणि म्हणतो की मी प्रेषित आहे. नाही, प्रेषित हा पाठवलेला असला पाहिजे. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला पाहिजे. तो केवळ एका ठिकाणी बसून म्हणू शकत नाही मी प्रेषित आहे. आणि सुरुवातीचे जे प्रेषित होते ते सर्व विखुरले होते, वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सुवार्तेची घोषणा केली. पाऊलाच्या मिशनरी फेऱ्या आपल्याला माहीत आहे. देवानं त्याला विदेशांमध्ये पाठवलं, परराष्ट्रांमध्ये पाठवलं, अनेक ठिकाणी त्यानं सुवार्तेचा प्रसार केला. आणि सर्व प्रेषित अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सुवार्तेची घोषणा केली. हे इतिहासामधून आपल्याला समजतं. प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य प्रेषित थोमा हा भारतामध्ये आला पहिल्या शतकामध्ये. ज्यावेळेस पाऊल त्या ठिकाणी सेवा करत होता, यरुसलेमपासून रोमपर्यंत 52, 53, 57 या वर्षांमध्ये, साधारण त्याच काळामध्ये 52व्या वर्षी पहिल्या शतकाच्या 52मध्ये प्रेषित थोमा भारतामध्ये आला. दक्षिणेच्या किनाऱ्यावर तो उतरला. त्याने सुवार्ता प्रसार केला, अनेक मंडळ्या सुरू केल्या. त्या काळच्या मद्रासमध्ये त्या ठिकाणी तो आला. त्या ठिकाणी त्याने सेवा केली. त्याचा वध करण्यात आला. तो रक्तसाक्षी झाला. हा प्रेषितांचा इतिहास आहे. ही प्रेषितांची साक्ष आहे. देवानं निवडलेले प्रेषित, स्वतःहून स्वतःला जाहीर करणारे प्रेषित नाहीत. आजकाल असे प्रेषित आणि संदेष्टे यांचं मोठं पेव फुटलेलं आहे. पण त्यामुळे फार मोठा शो आहे. फार मान सन्मान, फार मोठेपणा, मोठमोठ्या खुर्च्या, मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये आद्यस्थान, ते प्रेषित असं आम्ही समजतो. प्रेषित साधा नाही असू शकत. कुठेतरी एखाद्या खेड्यामध्ये जाऊन सुवार्ता प्रसार करणारा तो प्रेषित नाही असू शकत. की प्रेषित म्हटलं की त्याला सूट बूट घालायला पाहिजे, त्याच्यासाठी वेगळी चेअर असायला पाहिजे,
त्याला फार मोठा मान सन्मान द्यायला पाहिजे, त्याच्यासाठी हाडतोरे द्यायला पाहिजेत, त्याची काय गरज आहे? मला असं वाटतं प्रेषित हे करत नव्हते. ते एक करत होते की देवानं त्यांना पाठवलंय ते काम ते करत होते, सुवार्ता प्रसार ते करत होते. आज स्वतःला प्रेषित आणि संदेष्टे म्हणवणारे किती जण खरोखर सुवार्ता प्रसार करतात? इतर विश्वासणाऱ्यातील लोकांना प्रभूकडे आणणारे असे किती प्रेषित आहेत की फक्त ख्रिस्ती लोकांना एकत्र जमवून 10-15 लोकांना एकत्र आणायचं आणि स्वतःला प्रेषित म्हणून जाहीर करायचं, असा प्रकार आज घडत आहे. या दिवसांमध्ये भारतामध्ये एका प्रेषिताची चर्चा नाही का, प्रॉफेट बजिंदर सिंग. खूप मोठं नाव, खूप प्रसिद्ध सेवक आहे तो, परंतु तो आज तुरुंगामध्ये आहे. आणि त्याच्यावर काय आरोप करण्यात आले की त्यानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. 2018 हे घडलं आणि कोर्टामध्ये सिद्ध झालं, त्यामुळं कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. हे अत्यंत भयंकर आहे. मी स्वतः या सेवकासाठी प्रार्थना करत होतो की प्रभूने त्याचा बचाव करावा. तो जर खरा आहे, देवाने त्याला वाचवावं, ही माझी आजसुद्धा प्रार्थना आहे. कारण पुष्कळदा सेवकांवर खोटे नाटे आरोप करून भारतामध्ये त्यांना अडकवलं जात आहे. माझा विश्वास आहे की कदाचित या सेवकाने काही केलं पण नसेल, परंतु त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याचे व्हिडिओ तयार करून त्याला अडकवण्यात आलं. कितीतरी राजकारणी आज खुनी आहेत, बलात्कारी आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, ते तुरुंगात जात नाहीत. ते उलट आमचे मंत्री म्हणून मिरवतात, त्यांचा सन्मान केला जातो आज समाजामध्ये. पण एक ख्रिस्ती व्यक्ती जो देवाची सेवा करत आहे त्याला कदाचित अडकवलं गेलं आहे. मला माहीत नाही खरं काय आहे. त्याने जर चूक केली असेल, पाप केले असेल, तर त्याची शिक्षा त्याला निश्चित मिळणार आणि मिळत आहे. परंतु प्रेषित असणं हे किती धोक्याचं आहे हे सुद्धा आम्हाला दिसतं. प्रेषित असणं म्हणजे फार सर्वसाधारण गोष्ट नाही आहे. आज गावोगावी गल्ली गल्ली प्रेषित तयार व्हायला लागले. प्रेषित असणं इतकं सोपं आहे? प्रेषित होण्यासाठी त्याची किंमत देण्याची आमची तयारी आहे का? पौलाने ती किंमत दिली, पेत्राने ती किंमत दिली, थोमाने ती किंमत दिली आणि सर्व प्रेषितांनी आपल्या जीवाची किंमत दिली, आपल्या प्राणाचं बलिदान केलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली. आज तुम्ही आणि मी जर प्रेषित आहोत तर आम्ही ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत आहोत का? प्रेषित याचा अर्थ अगदी साधा आहे नाही का, देवाने पाठवलेला. आणि तसं पाहिलं तर आम्ही सर्वच देवाचे प्रेषित आहोत. आम्ही सर्वच देवानं पाठवलेले लोक आहोत. या जगामध्ये देवाने आपल्याला पाठवलं. पहा, ख्रिस्ती मंडळी म्हणजे काय? देवानं बोलावलेले, वेगळे केलेले, परंतु तिथे थांबत नाही. आम्हाला देव पुन्हा पाठवतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानं अनेक रोग्यांना बरं केलं त्यावेळेस त्याने सांगितलं तर आपल्या लोकांमध्ये जा आणि सांग माझ्याविषयी. आज आम्हाला तेच करायचंय. देव आम्हाला निवडतो, बोलावतो, वेगळं करतो आणि म्हणतो आता जा, तुम्हाला मी पाठवलं आहे. ख्रिस्त तुम्हाला आणि मला निवडतो, वेगळं करतो, आमचं तारण करतो आणि आम्हाला म्हणतो आता जा. आपल्या कुटुंबियामध्ये जा, आपल्या नातेवाईकांमध्ये जा, आपल्या मित्रमंडळीमध्ये जा, आपल्या कामाच्या ठिकाणी जा, आपल्या गावात जा, आपल्या देशात जा, आपल्या प्रांतात जा आणि सुवार्तेची घोषणा कर. आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे आव्हान आहे. होय, आम्ही सर्व प्रेषित आहोत, तर देवानं आम्हाला पाठवलेलं आहे. पण याची खात्री असणं महत्त्वाचं आहे की खरोखर देवानं मला पाठवलं की माझ्या मंडळीने पाठवलं म्हणून मी झालो, माझ्या बिशपने मला नेमलं म्हणून मी झालो, माझ्या मंडळीनं, माझ्या चर्चने, माझ्या संस्थेनं माझी नेमणूक केली म्हणून मी प्रेषित झालो का? नाही. देवानं मला प्रेषित केलं आहे. देवानं मला बोलवलं आहे का? देवानं मला त्याचा प्रेषित केला आहे का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. देवाची इच्छा आहे की आम्ही सर्वजण देवाचे प्रेषित व्हावेत. दर सोमवारी एका बायबल स्टडीमध्ये मी प्रभूचं वचन शिकवत असतो आणि त्या ठिकाणी आम्ही चर्चा करत होतो आणि त्यावेळेला सुद्धा मी हे सांगितलं की आम्ही सर्व प्रेषित आहोत. आणि आमच्यामध्ये एक कर्नल आहे, ते म्हटले नाही, मी काय प्रेषित नाही. प्रेषित म्हणजे किती उच्च पद आहे. जे देवाचे सेवक आहेत, ज्यांनी आपलं सर्व काही बलिदान केलेलं आहे, ते प्रेषित आहेत. प्रेषितांविषयी सर्वसाधारण लोकांचे विचार अत्यंत उच्च आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे. परंतु सत्य काय आहे की तुम्ही आणि मी, आपण सर्व देवाने पाठवलेले लोक आहोत, म्हणजे आपण प्रेषित आहोत. या जगामध्ये ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्यासाठी देवानं आम्हा प्रत्येकाला निवडलं आहे. लहान मुलांना निवडलेलं आहे,
स्त्रियांना निवडलेलं आहे, तरुणांना निवडलेलं आहे, वृद्धांना निवडलेलं आहे, सर्वांना. आम्ही सर्व ख्रिस्ताचे प्रेषित आहोत. आणि अर्थात तिमोथ्याचा उल्लेख पौल करतो, कारण तिमोथ्य त्याचा सहकारी होता. आपल्या मिशनरी प्रवासामध्ये तिमोथ्याला घेऊन पौलानं प्रवास केला. तिमोथ्य पौलाच्या हाताखाली तयार झाला होता. पौलानं फक्त स्वतःची सेवा नाही वाढवली, फक्त स्वतःचं नाव नाही वाढवलं, त्याने तिमोथी सुद्धा तयार केला. आणि आज आम्हा प्रत्येकांना ही गरज आहे. विशेषतः आम्ही जे देवाचे सेवक आहोत, आम्ही इतरांना तयार करत आहोत का, की फक्त आपलं स्वतःचं नाव मोठं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत? माझं नाव जर छापलं नाही तर मला किती राग येतो. काही काही देवाच्या सेवकांना त्यांच्या नावापुढं जे टायटल आहे ते जर लिहिलं नाही तर फार वाईट वाटतं. नाही, माझ्या नावापुढं रेव्हरंड, डॉक्टर, अमुक अमुक लिहायला पाहिजे. ते लिहिलं नाही तर तुम्ही देवाचे सेवक होत नाही. साधं नाव लिहिलं तर तुम्ही देवाचे सेवक होऊ शकत नाही. मला स्वतःला कधी कधी लाज वाटते की मला माझ्या नावापुढं रेव्हरंड लिहिलं जातं. मला असं वाटतं फक्त संजय गायकवाड पुरेसं आहे, किंवा फक्त पास्टर किंवा फक्त सेवक तेवढं पुरेसं आहे. कशाला वेगवेगळ्या टायटल्सची गरज आहे? आम्हाला आमच्या सेवेसाठी टायटल्सवर, वेगवेगळ्या पदव्यांवर का अवलंबून राहावं लागतं? अनेकांना असं वाटतं जोपर्यंत मी डॉक्टर होत नाही, जोपर्यंत मी बिशप होत नाही, तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये मी काय मिळवलेलंच नाही. आम्ही जे काय आहोत ते प्रभूला माहीत आहे. आणि आम्ही जसे आहोत तसं प्रभू आमचा उपयोग करू शकतो. आणि म्हणून आपण स्वतःला प्रभूच्या हातामध्ये देऊया. आपण इतरांना तयार करूया. आम्हा सर्वांवर ही जबाबदारी आहे की आम्ही आमचा तिमोथी तयार करायला हवा. मी आत्तापर्यंत अनेक तरुणांना मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु माझी इच्छा हीच आहे की मी अद्याप अनेक तिमोथ्यांना तयार करावं, प्रभूच्या सेवेमध्ये उत्तेजन द्यावं. माझ्या संपर्कामध्ये जे तरुण येतात मी त्यांना नेहमी उत्तेजन देतो की तुम्ही प्रभूची सेवा करा. तुम्ही पूर्ण वेळ सेवा करायला पाहिजे असं काय माझा आग्रह नाही. तुम्ही कोणतंही काम करा, परंतु तुम्ही प्रभूची सेवा करा. प्रभूचं वचनाचा अभ्यास करा, प्रभूचं वचन गाजवा. आज मंडळीला त्याची गरज आहे. दुसऱ्या वचनामध्ये पाऊल म्हणतो, देव आपला पिता याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. देव आपला पिता याच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. पाऊल फक्त म्हणू शकला असता की सलाम, जसं मी म्हणतो शालोम. परंतु पाऊल म्हणतो देवापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. पण देवापासून हा फार मोठा आशीर्वाद आम्हाला मिळू शकतो की देवाची कृपा, देवाची शांती आम्हाला प्राप्त झाली आहे. आज आम्ही देवापासून काय मागतो? पुष्कळ आम्ही देवापासून आशीर्वाद मागतो आणि ते ठीक आहे. आम्ही आरोग्य मागतो, चांगली गोष्ट आहे. आम्ही जगिक आशीर्वाद मागतो, आम्ही बंगला, गाडी, अनेक गोष्टी मागतो. त्यामध्ये अयोग्य काय नाही. परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचं काय की देवाची कृपा आम्हाला मिळाली आहे का? जर देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये जर आम्ही अनुभवली असेल ना, तर आम्हाला जगातील कोणत्या गोष्टीची गरज पडत नाही. आम्हाला त्याची आवश्यकता वाटत नाही. इंग्रजीमध्ये जो शब्द आहे फार चांगला आहे, कंटेनमेंट. आम्ही समाधानी आहोत का हे महत्त्वाचं आहे. जगातील सर्व सुख मिळाली, परंतु जर आमच्यामध्ये समाधान असेल तर त्या सर्व सुखांमुळं आम्हाला आनंद मिळणार नाही, आम्हाला शांती मिळणार नाही. आज आम्हाला देवाच्या कृपेची गरज आहे. प्रभूमध्ये जर आपल्याला जीवन जगायचं आहे ना, तर ते केवळ देवाच्या कृपेने शक्य आहे. मी स्वतः माझ्या जीवनाकडे पाहतो आणि मी हा विचार करतो, जर देवाची कृपा नसेल तर माझं काय झालं असतं? मी किती मोठा पापी आहे, मी किती दुष्ट आहे, मी किती अयोग्य आहे देवाच्या सेवेसाठी. परंतु देवाची कृपा मला पुरेशी आहे. माझ्या अशक्तपणामध्ये देवाची कृपा पूर्णत्वास येते, याचा अनुभव मी क्षणोक्षणी घेतो. शारीरिकदृष्ट्या मी अशक्त असेल, परंतु प्रभूमध्ये मी बलवान आहे, कारण प्रभूनं त्याची कृपा माझ्यावर केली आहे. आमच्या पप्पांना कोणी विचारलं ना कसे आहात, पप्पा म्हणायचे बरा आहे, प्रभूची कृपा. आणि मी सुद्धा तेच शिकलो आहे. कसा आहेस? बरा आहे, प्रभूची कृपा. प्रभूच्या कृपेशिवाय या जगामध्ये आम्ही जगूच शकत नाही. आणि मग आम्हाला सर्वांना शांतीची गरज आहे. आज ज्या जगामध्ये आपण राहतो ना, ते जग संपूर्ण अशांत झालेलं आहे. पण रोज आपण पेपर वाचतो, आपण TV पाहतो, ज्या बातम्या आहेत, अत्यंत भयंकर गोष्टी घडत आहेत. अलीकडच्या काळामध्ये अनेक स्त्रिया आपल्या पतीला मारत आहेत, खून करत आहेत त्यांचा. दिल्लीमधील गोष्ट आपण ऐकली असेल
मुस्कान नावाची जी तरुणी, जिचा नवरा नौदलामध्ये ऑफिसर होता, आपल्या मित्राच्या मदतीनं आपल्या नवऱ्याचा, सौरभचा तिने खून केला, हत्या केली, तुकडे केले आणि एका ड्रममध्ये ते भरून ठेवले आणि त्यानंतर जाऊन तिने पार्टी केली. किती भयंकर गोष्ट आहे. अशा प्रकारचं हिंसात्मक वातावरण आमच्या आजूबाजूला आहे. काल एक बातमी मी वाचली. एका तरुणीनं ज्या तरुणाबरोबर आपलं लग्न ठरलं होतं त्याच्याबरोबर लग्न होऊ नये म्हणून त्या मुलाला मारण्यासाठी मारेकरी पाठवले. आज आमच्या आजूबाजूचं जग अशांत झालेलं आहे. लहान लहान कारणांवरून आम्ही एकमेकांशी वाद करतो, भांडणं करतो, मारामारी करतो, खून करतो. अशा प्रकारचं वातावरण आज जगामध्ये वाढत आहे. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भेद करून भांडणं लावण्यामध्ये आज अनेक राजकीय पक्ष आज गुंतलेले आहेत. पहा, ज्या जगामध्ये आपण राहतो ते अत्यंत अशांत असं जग आहे. संपूर्ण जगामध्ये आज युद्धाचं वातावरण आहे. युक्रेन, रशिया, पॅलेस्टाईन, इस्रायल, सिरिया, अनेक देशांमध्ये आज युद्धाचं वातावरण आहे. म्यानमारमध्ये भूकंप झाला. बांगलादेशमधील वातावरण अत्यंत अशांत आहे. पाकिस्तानमधील वातावरण, पण सर्वत्र अशांतता पसरलेली आहे. आणि म्हणून आज आम्हाला कशाची गरज आहे? ख्रिस्ताच्या शांतीची. केवळ येशू ख्रिस्तच आम्हाला शांती देऊ इच्छितो. या जगातील संपत्ती आणि सुखामुळे आम्हाला शांती नाही मिळणार. शांती प्रदान करणारा, शांती देऊ करणारा केवळ येशू ख्रिस्त आहे, कारण तो शांतीचा अधिपती आहे. ही इज अ प्रिन्स ऑफ पीस. आज त्या ख्रिस्ताची तुम्हाला आणि मला गरज आहे. आणि आज ज्या जगामध्ये आम्ही राहतो त्या जगाला येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची, शांतीची गरज आहे. आज देवानं तुमच्यावर आणि माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे की आम्ही ही शांती जगाला देत आहोत का? कलस्सेकरास पत्राचा अभ्यास करत असताना माझा विश्वास आहे की प्रभू आम्हाला अद्भुत गोष्टी प्रगट करणार आहे. त्याचं रहस्य तो आम्हाला प्रगट करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची नव्यानं ओळख आम्हाला होणार आहे. आणि म्हणून प्रार्थनापूर्वक या भक्तीमध्ये आपण दर रविवारी सहभागी होऊ आणि प्रभूच्या वचनातून आपण त्याचं शिक्षण घेऊ. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तो आम्हाला सर्वांना आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तू आमचं संरक्षण करतोस, आमची काळजी घेतोस, आम्हाला सर्व काही पुरवतोस. तुझं पवित्र वचन तू आम्हाला दिलं आहेस प्रभू. त्याबद्दल आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो, तुझे उपकार मानतो. आज आम्ही जे काही तुझ्या वचनामधून पाहिलं आहे प्रभू, आम्ही पवित्र जन आहोत, या जगापासून वेगळे केलेले. तू आम्हाला जगामध्ये पाठवलेलं आहेस आणि म्हणून आम्ही प्रेषित आहोत. आणि त्या जबाबदारीने आम्ही जीवन जगावं. तुझी साक्ष आम्ही इतरांना द्यावी. तुझ्या कृपेविषयी, तुझ्या शांतीविषयी तुझा संदेश आम्ही इतरांना द्यावा. यासाठी प्रभू तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर, संरक्षण कर, काळजी घे. आज आमच्यामध्ये कोणी आहेत की जे आजारी आहेत, दुःखात आहेत, संकटात आहेत प्रभू, तू त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांना दे. त्यांच्या सर्व समस्या, अडचणी तू दूर कर प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. त्यांचे इथून पुढील जीवन अधिक आणि अधिक आशीर्वादित कर. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांच्या जीवनामधून तुझी साक्षी इतरांना मिळावी अशा प्रकारचा अनुग्रह तू कर प्रभू. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालवणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंदना
शॉलोम. प्रियजन हो, आजची उपासना आवडली. उपासनेतून प्रभूचा आशीर्वाद मिळाला, प्रभू तुमच्याशी बोलला. मग ही वाणी इतरांना पण ऐकू द्या, त्यांनाही प्रभूच्या वाणीचा अनुभव येऊ द्या. तुम्हाला माहीत आहे, उपासनेची लिंक त्यांना पाठवायची आहे. चला तर आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.